मावळ मतदारसंघाचे खासदार आहेत शिवसेनेचे गजानन बाबर, 3 वेळा नगरसेवक, 2 वेळा आमदार आणि आता खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास आहे। त्यांना उपलब्ध झालेला खासदार निधी त्यांनी जवळपास सगळाच खर्च केलाय असं त्यांच्या कामावरून दिसून येतंय। आपल्या कामाबद्दल खासदार बाबर काय म्हणतात ते बघूया। मी अभिमानाने सांगायला हरकत नाही, मी पैसे घेत नाही, मी पैसे वाटत नाही। आता मला पुरस्कार मिळाला आहे चांगल्या कामाचा। विशेषतः खासदार फंड 100% आहे। विशेषतः 385 कोटी हायवेचे मी आणलेले आहेत। उरण सारखा 12.5% प्रश्न मी सोडवलेला आहे आणि त्याच्यामुळे 11 ॲम्ब्युलन्स दिलेले आहेत। रेड झोन सारख्या प्रश्नावर आम्ही लक्ष घालतो आहोत। अनाथालय बांधकामाचे आंदोलन केले आहेत, एलबीटीचं आंदोलन आम्ही केलेलं आहे। व्यापारी वर्ग आमच्या बरोबर आहे, सामान्यातला सामान्य नागरिक माझ्या बरोबर आहेत। गजानन बाबर यांनी हा दावा केलाय, पण हा दावा सगळा फसवा आहे आणि बाबर यांना खासदारकीच कळली नाही असा आरोप विरोधकांनी केलाय। त्यांच्या हे लक्षातच आलं नाही की ते महानगरपालिकेचे नगरसेवक आहेत का मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत, हे त्यांच्या बाब निदर्शनास आलेली नाही। दुसरा ते असा दावा करतात की मी करोडो रुपयाची रस्त्याच्या विकास कामं केले, परंतु आपण जर मावळ मतदारसंघाच्या ग्रामीण भागामध्ये जर फिरलात तर अत्यंत दुरावस्था रस्त्यांची आपल्याला झालेली दिसेल। लोकसभेचं कामकाज आम्ही वारंवार माध्यमांच्या माध्यमातून लोकसभा टीव्हीवरती पाहण्याचा प्रयत्न केला, परंतु टीव्हीवर इतर सगळे खासदार आम्हाला बोलताना दिसले, परंतु खासदार गजानन बाबर त्या ठिकाणी आम्हाला बोलताना दिसले नाही। केवळ कागदावर प्रश्न उत्तराचं त्यांनी काम केलेलं असू शकतं। आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी जर मला उमेदवारी दिली आणि माझ्यावरती जबाबदारी जर टाकली तर मुळामध्ये माझी ख्यातीच आहे की आव्हान पेलणारा उमेदवार। अनेक आव्हानाला मी या पिंपरी चिंचवड शहरामध्ये सामोरे गेलेलो आहेत। महापालिकेमध्ये स्थायी समितीची निवडणूक असेल, विधानसभेची गेल्या वेळेची निवडणूक असेल, विधानसभेमध्ये देखील मतदारांनी माझा पराभव केला नाही तर चुकीच्या माध्यमातून झालेला सिस्टीमनी पराभव केलेला आहे आणि ती खंत आणि ती सल चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मतदारामध्ये आहे। विरोधक काय म्हणतात आपण ऐकलं, आता एक नजर टाकूया खासदारांनी केलेल्या कामावर। लेखाजोखा खासदारांचा मध्ये हे प्रगती पुस्तक आहे त्यांचं। गजानन बाबर, मावळ लोकसभा मतदारसंघ, उपलब्ध निधी 20 कोटी 42 लाख रुपयांचा, मंजूर निधी 19 कोटी 75 लाख रुपये, खर्च केलेला निधी 19 कोटी रुपये, खासदार निधीचा एकूण वापर जो आहे तो 99%। आणि खासदार गजानन बाबर यांच्या कामाचा एक धावता आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी गोविंद वाकडेनं। बाबर यांची कारकीर्द असमाधानी असल्याचं मतदारांकडून ऐकायला मिळते। बाबर यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये मोठ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचं बोललं जाते। आपल्या मतदारसंघातील रेड झोन वासितांचा प्रश्न, मुंबई लोणावळा दरम्यान नवीन ट्रॅक उभारणीचा प्रश्न आणि मावळ गोरीबामध्ये मृत पावलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना नोकरी मिळवून देण्याच्या प्रश्नाकडे बाबर यांनी दुर्लक्ष केल्यामुळे मतदार त्यांच्यावर नाराज आहेत असं बोललं जाते। याच नाराजीचा फायदा विरोधक घेणार असून मतदारही आपली नाराजी मतपेटीमधून व्यक्त करतील यात शंका नाही। या सगळ्यांना उत्तर देण्यासाठी बाबर यांनी काय रणनीती आखली हे बघणं गरजेचं आहे।